गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज इयत्ता चौथीचा क्लास आहे. डे अकॅडमी विनर अंतर्गत तुम्ही हा ऑनलाईन क्लास अटेंड करत आहात. तर आज इयत्ता चौथीचा इंग्लिशचा लेक्चर आपल्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जो आजचा कंटेंट आहे तो आहे बॉडी पार्ट्स. आपल्या बुक्स मध्ये बघितलं तर बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्स हा काय आहे, त्याचा कंटेंट आहे. तर या बॉडी पार्ट्स मध्ये आपल्याला काय करायचं असतं, बहुतेक करून आपल्याला इथं चौथीला बॉडी पार्ट्स आपल्याला सगळे माहिती असतात. ओके, सो अगेन आय एम टेलिंग टू यू अबाउट सम बॉडी पार्ट्स नेम. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असतं की ऑल क्वेश्चन्स आर कमिंग इन इंग्लिश. म्हणजे जर तुम्ही चौथीला असला, मराठीला असला तरी बरेच क्वेश्चन आपल्याला इंग्रजीचे इंग्लिश मधून येणार आहेत. ऑप्शन इंग्लिशच्या पेपरला आपल्याला ऑप्शन हे इंग्लिश मधूनच येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न वाचन इंग्लिश मध्ये येणं खूप खूप गरजेचं आहे. बऱ्याच मुलांना इंग्लिशचा उच्चार समजत नाही, पण आता नाही, आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला इंग्लिश मधूनच येणार आहेत. काही क्वेश्चनचे अर्थ मराठीमधून येतील, पण ऑप्शन्स आपले इंग्लिश मधून असणार आहेत. ते तुम्हाला वाचता आले पाहिजे. तर बघा, बॉडी पार्ट्स मध्ये तुम्हाला जर बघितलं तर आपल्याला ऍज युजल आपल्याला सेन्स ऑर्गन्स सुद्धा माहिती असतात. विच इज देर आर 5 सेन्स ऑर्गन्स. आपण माहिती की आपल्याला 5 काय आहे सेन्स ऑर्गन्स आहेत. आता तुम्हाला सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय माहिती असेल तर ज्ञानेंद्रिय. ओके, आपली किती ज्ञानेंद्रिय आहेत? 5. मराठीमध्ये आपण शिकलेलो आहोतच विज्ञानामध्ये. तर इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्याला देर आर 5 सेन्स ऑर्गन्स विच आर दे. सी, आईज, नोज, टंग, स्किन, इयर. आईज, नोज, टंग, स्किन अँड इयर म्हणजे काय? डोळे, नाक, त्वचा, जीभ आणि कान. असे एकूण आपले काय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजेत. आफ्टर दॅट यू नो हेअर्स, नोज, आईज, आयब्रोज, फोरहेड. कपाळाला आपण फोरहेड म्हणतो. आयलॅशिस म्हणजे पापण्या, चिक म्हणजे गाल, लिप मीन्स होठ, टीथ म्हणजे दात, टंग मीन्स ओठ, हेअर मीन्स केस, नेक मीन्स मान, चेस्ट मीन्स छाती, त्याच्यानंतर शोल्डर मीन्स खांदा, हँड्स मीन्स हात, फिंगर्स मीन्स बोटे, थंब मीन्स अंगठा. दिस इज द मेडी फिंगर, दिस इज द लेडी फिंगर. ओके, देन स्टमकला टमी सुद्धा म्हणतात. स्टमक, एल्बो, दिस इज अवर एल्बो. आफ्टर दॅट दिस इज रिस्ट म्हणजे काय? मनगट. देन थाय, देन लेग, देन आपण म्हणतो की थाय, लेग. अशा प्रकारे आपण हे पाम म्हणजे काय? हाताचा तळवा. दिस इज द पाम. ओके, तुम्हाला आता काय करायचंय, त्याच्यामध्ये बॉडी पार्ट्स मध्ये आपल्याला जेवढे जेवढे बॉडी पार्ट्स माहिती आहेत तेवढे तुम्ही आय विनर साठी मी वही घाला म्हणून सांगितलेलं होतं, त्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे आहेत. आणि त्याचे स्पेलिंग तुम्हाला पाठ पाहिजेत. आता रिस्ट म्हणजे मनगट. आता प्रश्न काय विचारतात की आपण घड्याळ कोठे घालतो? मग आपल्या हातातलं जे घड्याळ असतं, जे आपण मनगटात घालतो, त्याला रिस्ट वॉच असे म्हणतात. म्हणजे आपल्याला हातात घालायचे घड्याळ. आणि जे आपण भिंतीवर करतो क्लॉक असतो. क्लॉक मीन्स ते सुद्धा घड्याळ आहे, पण आपण त्याला क्लॉक असे म्हणतो. आणि हातात जे घड्याळ जे घालतो त्याला आपण वॉच असे म्हणतो. WATCH, वॉच असे म्हणतो. आलं लक्षात? आणि हे थंब आहे, हे मिडल फिंगर आहे म्हणजे मधलं बोट आहे. त्याच्यानंतर लेडी फिंगर्स, त्याच्यानंतर ह्याला म्हणायचं रिस्ट, एल्बो. असे बरेचसे भाग असतात जे आपल्याला माहिती नसतात. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण फक्त हेड, इयर, हियर, नोज, टीथ झालं. आता याला आपण चीन असे म्हणतो. म्हणजे चीन म्हणजे काय? हुनवटी. चिक्स मीन्स गाल, फोरहेड म्हणजे कपाळ, आयलॅशिस म्हणजे भुवया, आयब्रोज म्हणजे काय? भुवया. आयलॅशेस म्हणजे पापण्या. ओके, आता त्याच्यानंतर स्टमक. हे जे काही गोष्टी आहेत जे आपल्याला स्पेलिंग पार्ट नसतात
ते तुम्ही पाठ करून त्याच्यामध्ये काय करायचे आहे आपल्याला लिहायचे आहेत. आता बॅक, बॅक मीन्स काय तर पाठ, बॅक मीन्स काय पाठ. अशा प्रकारे आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे, आपले बॉडी पार्ट्स हे माहिती पाहिजेत. ओके, देन नेक्स्ट आपले हे झाले आउटर बॉडी पार्ट्स. आउटर म्हणजे बाहेरच्या बाजूला दिसणारे बॉडी पार्ट्स असतात. आता आपले इनर म्हणजे इनसाइड द बॉडी देर इज सो मेनी बॉडी, हट असतं इनसाइड द बॉडी मध्ये, त्याच्यामध्ये शिरा वगैरे असे जे बॉडी पार्ट्स असतात ते इनसाइड बॉडी पार्ट्स असतात. आता बघा ह्याच्यावर जो प्रश्न विचारले जातात, आता तुम्हाला बॉडी पार्ट्स मी सांगितलेले आहेत, पण प्रश्न कशा प्रकारे विचारतात हे आता आपण बघूया. विच इज नॉट अवर बॉडी पार्ट, विच इज नॉट अवर बॉडी पार्ट. आता प्रश्न इथं मी तुम्हाला देणार आहे बघा. विच इज not our body part. So students, you have to choose the answer. तुम्हाला तुमचा आन्सर चूज करायचा आहे. आय विल गिव्ह यू ऑप्शन्स. तुम्हाला मी ऑप्शन सुद्धा देणार आहे. फर्स्ट ऑप्शन नोज, सेकंड चिक, लेग, फोर्थ वॉइस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Watch, WATCH, watch is wear on which part of the body, which part of the body. Option elbow, hand, wrist, fourth leg. Okay. Third question. Which is our sense organ? Which is our sense organ? First, nose. Second, third. Third option, leg. Fourth option, chin. CHIN, chin. See, here are three questions. इथं तीन प्रश्न दिलेले आहेत. ऑल क्वेश्चन आर इन इंग्लिश. तिन्ही प्रश्न इंग्लिश मध्ये आहेत. आता मी काय करणार आहे, प्रश्नांचे फक्त अर्थ सांगणार आहे, तुम्ही त्याचे उत्तर स्वतः लिहायचे आहेत. बघा, विच इज नॉट अवर बॉडी पार्ट्स. आपलं खालीलपैकी कोणते बॉडी पार्ट्स नाहीये. सो यू हॅव टू रीड द ऑप्शन्स. विच वॉच इज वियर ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी. बॉडीच्या कोणत्या पार्ट मध्ये आपण घड्याळ घालतो. विच इज अवर सेन्स ऑर्गन. आपले सेन्स ऑर्गन खालील पर्यायातील कोणते आहेत. एक 2च मिनिटं तुम्हाला वेळ देणार आहे. त्याची उत्तरं लिहून तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या बुक्स मध्ये काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही अर्थ समजून घेऊन सगळे उत्तर लिहायचे आहेत. तुम्ही जरा स्वतः पर्याय वाचा आणि मग त्याची उत्तर लिहायचे तुम्ही.
बघा याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. विच इज नॉट अवर बॉडी पार्ट. आता बॉडी पार्ट्स म्हणजे काय, शरीराचा अवयव. नॉट म्हणलेला आहे. नॉट म्हणजे नाही, अवर म्हणजे आपला. दिलेल्या पर्यायातील आपला कोणता शरीराचा अवयव नाही. बघा, नोज नाक आहे, चीक गाल आहे, लेग मीन्स पाय आहे. तर VOICE व्हॉइस म्हणजे काय, आवाज. व्हॉइस मीन्स व्हॉट, आवाज. मग आवाज हा आपला बॉडी पार्ट आहे का, नाही. तर आवाज हा काय आहे, आपण जो आपल्या माउथ मधून काढतो, मग असे राहिलो तो माउथ म्हणजे तोंड, त्याच्यातून जो काढतो तो आपला आवाज असतो. ओके, थ्रोट मधून. वॉच इज विअर ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी. वॉच म्हणजे काय, मनगटी घड्याळ. मनगटी घड्याळ आपण बॉडीच्या कोणत्या भागामध्ये घालतो. एल्बो म्हणजे काय, कोपर नाही. हँड, हा हातात घालतो. पण समजा इथं हँड रिस्ट काय दिलेला, ऑप्शन दिलेलं. समजा इथं रिस्ट ऑप्शन दिला नसतं, रिस्ट म्हणजे मनगट, तर हँड उत्तर बरोबर असतं, म्हणजे हातात घालतो आपण घड्याळ. पण इथं हँड नंतर रिस्ट पण दिलेला आहे, म्हणजे मनगट. मग परफेक्ट त्याचं उत्तर कोणतं येणार आहे, तर रिस्ट येणार आहे. रिस्ट म्हणजे आपण मनगट घड्याळ. तो लेग तर काय, ऑप्शन हा आउटच होतो. विच इज आवर सेन्स ऑर्गन. आपला सेन्स ऑर्गन्स कुठला आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय कुठली आहे. देर आर 5 सेन्स ऑर्गन्स. आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. वी टीच इन सायन्स सब्जेक्ट. नोज, हार्ट, लेग अँड चिन. दिस इज द कट ऑप्शन्स. हार्ट, लेग अँड चिन नॉट अवर सेन्स ऑर्गन्स. नोज इज द अवर सेन्स ऑर्गन्स. कारण नोज आपलं हे काय आहे, सेन्स ऑर्गन्स आहे. आलं लक्षात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बारीक बारीक आपल्या काय, हा जेवढे काही प्रश्न आपल्या बुक्स मध्ये सुद्धा नाहीयेत, काही आहेत. मग एक्स्ट्रा सुद्धा काही प्रश्न मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. एक्स्ट्रा म्हणजे काय होतं, तुम्हाला फक्त त्याच गोष्टीचं नॉलेज न होता बाकीच्या गोष्टींचं सुद्धा आपल्याला काय होईल, नॉलेज होईल. टेल ऑड मॅन आउट. टेल द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, तर गटात न बसणारा शब्द ओळखा. टेल द ऑड मॅन आउट म्हणजे काय, गटात न बसणारा शब्द ओळखा. ओके, लेग, ट्री, थर्ड ऑप्शन स्पून, फोर्थ ऑप्शन KNIEF, नाईफ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टंग, पेन, हँड, लेग. नेक्स्ट क्वेश्चन. यू हॅव टू चूज द ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे. हर्ट, सेकंड स्टमक, फोर्थ फिंगर्स, and fourth ear. EAR, ear. Next question. Palm, elbow, KNEE, knee, shoulder. Palm, elbow, knee and shoulder. There are 4 questions. You have to choose the correct options. म्हणजे तिथे 4 प्रश्न आहेत, 3 ऑप्शन. आता ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. आता ह्याला तुम्हाला क्लू देतो की कसा शोधायचा आहे तुम्ही.
प्रत्येक प्रश्न अगदी केअरफुली वाचायचा आहे, बारकाईने वाचा. 3 ऑप्शन 4 आहेत. ऑप्शन 4 मधले 3 ऑप्शन सेम गटातील असतील. म्हणजे काय असतील, 3 बॉडी पार्ट असतील, एक वेगळा बॉडी पार्ट नसणार आहे, एक दुसरा कोणताही शब्द तिथं दिलेला असणार आहे स्कूलशी रिलेटेड, व्हेकलशी रिलेटेड. किंवा बाकी सगळे 3 पार्ट्स असतील ते ऑदर असतील आणि एक बॉडी पार्ट असेल ऑड मॅन आउट. किंवा आपल्याला काही शरीर बॉडी पार्ट्स दिलेले आहेत, त्याच्यात गटातनं बसणारा पार्ट हा ओळखायचा आहे. ओके. अगेन आय विल गिव्ह यू 2 minutes. You have to find the correct answer. क्वेश्चन रीड करायचे आहेत. बघा अगदी सोपे प्रश्न आहेत. टेल द ऑड मॅन आउट. पहिला प्रश्न आता बघा. लेग, ऑप्शन नंबर 1 लेग, ऑप्शन नंबर 2 ट्री, 3 स्पून अँड 4 नाईफ. याच्यामध्ये जर बघितला तर लेग मीन्स पाय, ट्री झाड, स्पून चमचा आणि नाईफ म्हणजे चाकू. तर हे तिन्ही ऑप्शन काय आहेत, वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत. ट्री कसं येतं, ट्रीचा हा काय बॉडी पार्ट नाही. स्पून नाईफ हे स्पून नाईफ हे आपल्या किचनशी रिलेटेड आहे. सो हिअर ऑड मॅन आउट इज द लेग. आपला आता घटक बॉडी पार्टचा चालू आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. फर्स्ट आय वॉन्ट टू टेल यू टंग, पेन, हँड अँड लेग. टंग means जीभ, पेन लेखनी, hand and leg. So here students, tongue, hand and leg, these 3 are our body parts. टंग म्हणजे जीभ, पेन, but pen is not our body parts. Okay, it is school's body part. Heart, stomach, fingers and ear. This question is so important. बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, बरीच मुलं इथं गोंधळी असणार आहेत. तर बघा स्टमक, फिंगर अँड इयर हे आपले आउटरनल बॉडी पार्ट्स आहेत. पोट आपल्याला दिसतं, फिंगर्स आपण बघू शकतो, पोट बघू शकतो किंवा इयर कान सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे बाहेरच्या बाजूचे आपल्या आउटरनल बॉडी पार्ट्स आले, बट वी कांट सी हार्ट. आपल्याला हार्ट दिसतो का? नो. सो इट इज द इनर पार्ट ऑफ बॉडी, म्हणून हा याच्यामधला ऑड मॅन आउट आहे. पाम, एल्बो, नी अँड शोल्डर. ह्याच्यामध्ये जर बघितला, पाम म्हणजे हाताचा तळवा, नीट बघा. एल्बो म्हणजे कोपर अँड शोल्डर म्हणजे हात. ओके, पाम, एल्बो अँड शोल्डर
these three are our hands body part. म्हणजे हे तिन्ही सुद्धा हाताचे बॉडी पार्ट आहेत. पाम, शोल्डर अँड सॉरी एल्बो अँड शोल्डर. ओके, बट हिअर नी इज द लेग बॉडी पार्ट. म्हणजे नी हा काय पायाचा भाग आहे आणि बाकीचे तीन जे आहेत ते हाताचे भाग आहेत. म्हणून ह्याच्यामध्ये नी हा ऑड मॅन आउट हा शब्द असणार आहे. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन सी. पुढचे प्रश्न बघा. which is the body part of which is the body part of animal of elephant. आता ॲनिमलचा बॉडी पार्ट तुम्हाला ओळखायचा आहे. एक ऑप्शन नंबर 1 ट्री, ऑप्शन नंबर 2 ह्याच्यामध्ये लिव्स, ऑप्शन नंबर 3 टंग, ऑप्शन नंबर 4 लीफ. सेकंड क्वेश्चन, which body part used to write? Which body part is used? Which body part is used to write? लिहिण्यासाठी कोणत्या बॉडी पार्टचा उपयोग होतो? फर्स्ट माउथ, BACK बैक पार्ट, ईयर, फोर्थ हैंड्स. Which is not body part of tree? Which is not body part of tree? First leaf, second leaves are second, tree, third root, fourth nose. स्टीम घेऊया आपण. स्टीम. बघा, there are 3 questions. Choose the correct answer. First question, which is the body part of elephant? Which body part is used to write? And third question, which is not body part of tree? Which is not body part of tree? Tell the correct answer.
बघा, विच इज द बॉडी पार्ट ऑफ एलिफंट. आता ह्या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला फक्त ह्युमन बॉडी पार्ट शिकायचे नाहीये, तर आपल्याला काय करायचं आहे, अॅनिमल्स बॉडी पार्ट सुद्धा शिकणार तुम्हाला आपल्याला म्हणजे कसं आहे, माहिती पाहिजे. ट्रीचे सुद्धा बॉडी पार्ट्स आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे आता बघा, किंवा बर्ड्सचे सुद्धा बॉडी पार्ट्स आपल्याला काय पाहिजेत, माहिती पाहिजे. विच इज द बॉडी पार्ट ऑफ द एलिफंट. आता एलिफंटला कोणते बॉडी पार्ट्स असतात? आपल्या डोळे असतात, इयर्स असतात, लेग्स असतात, पण याच्यामध्ये ट्रंक, आपली हत्तीला जी शेप ट्रंक असते म्हणजे सोंड असते, त्याला आपण ट्रंक असे म्हणतो. हत्तीला जी सोंड असते त्याला आपण काय म्हणतो, ट्रंक असे म्हणतो. ट्रंक म्हणजे हत्तीची सोंड. त्याच्यानंतर अनेक बॉडी पार्ट त्याच्यामध्ये टेल. टेल म्हणजे काय, तर शेपूट. हत्तीला जी छोटी शेपूट असते त्याला आपण टेल असे म्हणतो. टेल मीन्स काय, शेपूट. ओके, म्हणजे राहिला बॉडी पार्ट्स कुठला हत्तीचा, बघा, ट्री हा काय बॉडी पार्ट्स नाहीये. लिव्स हा काय बॉडी पार्ट्स नाहीये. लिव्ह म्हणजे पान, झाडाचं पान, हा पण त्याचा काय नाही, बॉडी पार्ट्स नाहीये. तर ट्रंक म्हणजे काय, सोंड. हत्तीची सोंड हा हत्तीचा बॉडी पार्ट्स आहे. विच बॉडी पार्ट इज युज्ड टू राईट. लिहिण्यासाठी कोणत्या बॉडी पार्टचा यूज होतो? माउथ. माउथ आपल्याला जेवण खाण्यासाठी, चावण्यासाठी माउथ, किंवा बोलण्यासाठी माउथचा उपयोग होतो. बॅक पार्ट, ओझे वाहून नेण्यासाठी आपण बॅक पार्टीचा वापर करतो. इयर्स. इयर्स इज युज्ड टू हिअर, म्हणजे ऐकण्यासाठी आपण काय करतो, इयर्सचा वापर करतो. देन हँड, वी हॅव टू यूज हँड्स फॉर वर्क, एनी वर्क. ओके, फॉर रायटिंग, कुकिंग, वी हॅव टू यूज द हँड्स. म्हणजे विच पार्ट, विच बॉडी पार्ट यूज्ड टू राईट, हँड्स. ओके, म्हणजे लिहिण्यासाठी हाताचा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये वेगळा प्रश्न विचारू शकतात, विच पार्ट ऑफ बॉडी इज युज्ड फॉर वर्क. काम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बॉडी पार्टचा उपयोग होतो? हँड्स त्याच्यामध्ये येऊ शकतं. विच इज नॉट विच इज नॉट बॉडी पार्ट ऑफ ट्री. ट्रीचा खालीलपैकी कोणता बॉडी पार्ट नाही आहे? आता बघा, नाही म्हटलेलं आहे, नॉट म्हटलेलं आहे. लीफ म्हणजे काय, पान. स्टीम म्हणजे काय, खोड. रूट म्हणजे काय, मूळ, त्याची मुळे. आणि नोज म्हणजे नाक. मीन्स व्हॉट, लीफ, स्टीम अँड रूट, दीज थ्री आर द बॉडी पार्ट्स ऑफ ट्री. हे काय आहेत, तीन बॉडी ट्रीचे बॉडी पार्ट्स आहेत. बट नोज इज द बॉडी पार्ट्स ऑफ ह्युमन बीइंग्स. नोज हे काय, आपल्या मानवी प्राण्यांचे हे आहेत काय, बॉडी पार्ट्स आहेत. नेक्स्ट, which is not body part of any bird. Which is not body part of any bird? See, first question, beak. Second, feather. Third, cheek. Tail. Which is not body part of any animal? Tail, horn, त्याच्यानंतर बघा, cheeks,
टेल, हॉर्न, बॅक. विच इज नॉट बॉडी पार्ट ऑफ एनी बर्ड. बर्डचा कुठला बॉडी पार्ट नाही आहे. विच इज नॉट बॉडी पार्ट ऑफ एनी एनिमल. बघा, विच इज नॉट बॉडी पार्ट ऑफ एनी बर्ड. बीक म्हणजे चोच, हे बर्डचं बॉडी पार्ट आहे. फिदर म्हणजे पंख आहे आणि टेल म्हणजे शेपूट आहे. हे तीन आहेत हे बर्डचे बॉडी पार्ट आहे. चिक म्हणजे गाल, हा फिदर बर्डचा बॉडी पार्ट नाही आहे. विच इज नॉट बॉडी पार्ट ऑफ एनी एनिमल. एनिमलचा खाली बीक कोणता बॉडी पार्ट नाही. टेल, हॉर्न अँड बॅक. चिक्स हा अनिमलचा बॉडी पार्ट नाहीये. टेल शेपूट असते, हॉर्न शिंगे असतात आणि बॅक म्हणजे पाठ असते. अनिमलला पाठ असते आणि पाठीवर असा खाली चार पाय करून चालत असतो आणि वरती असते ती त्याची पाठ असते. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, ट्रीचे बॉडी पार्ट्स लिहायचे. ट्री काढायचं आहे, त्याच्यामध्ये लीफ असेल, रूट असेल, स्टीम असेल, फ्लावर असेल, बड असेल, म्हणजे कळी, फुले, हे सगळे ट्री काढायचं आणि त्याच्यामध्ये फ्रूट असेल, हे त्याचे बॉडी पार्ट्स माहिती पाहिजे. आफ्टर दॅट बर्डचे बॉडी पार्ट्स सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये चोच आली, बीक, फिदर, नेक, आईज, टेल, शेपूट, जे शेवटचे पंख असतात त्याची ती शेपूट असते. त्याच्यानंतर प्राण्यांचे बॉडी पार्ट्स सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये मेन येतं ते हॉर्न येतात, शिंगे येतात. त्याच्यानंतर टेल शेपूट येते. त्याच्यानंतर सोंड, ट्रंक येते. अशा प्रकारे आपल्याला काय प्राण्यांचे सुद्धा बॉडी पार्ट्स माहिती पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आणि काही प्रश्न इंग्लिशमध्ये येतात, चौथीच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेत की केस हे आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर उगवतात. मग असे सोपे प्रश्न आपल्याला माहितीच आहेत. हेअर म्हणजे केस म्हणजे काय. मग त्याच्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. हेड, नोज, इयर्स अँड चीक. आपल्या हेडमध्ये केस उगवतात. टू इट विच पार्ट ऑफ बॉडी इज यूज. खाण्यासाठी कोणत्या बॉडी पार्टचा आपण यूज करतो. समटाइम आय विल टेल आफ्टर सम फ्यू मिनिट्स. माउथ म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. टू ए नेकलेस इज विअर ऑन विच पार्ट ऑफ बॉडी. नेकलेस हा बॉडीच्या कोणत्या पार्ट मध्ये यूज करतात. फ्रॉम विच पार्ट ऑफ बॉडी वी कंट्रोल अवर बॉडी ऍक्टिव्हिटीज. आपल्या बॉडी ऍक्टिव्हिटीज ह्या बॉडीच्या कुठल्या पार्टमुळे कंट्रोलमध्ये राहतात. सो अँसर इज ब्रेन. ब्रेन इज द मेन बॉडी पार्ट अवर ह्युमन बीइंग्स बिकॉज इफ देर इज नो ब्रेन, म्हणजे बुद्धी जर असेल, आपला मेंदू जर असेल तरच आपण काम करतो. त्यामुळे दिस इज द इम्पॉर्टंट मेन बॉडी पार्ट ऑफ अवर ह्युमन बीइंग्स फॉर ह्युमन बीइंग. सॉरी. कोणत्या अवयवामुळे आपल्याला दिसते. आईज. कोणत्या अवयवामुळे आपल्याला स्मेल येतो, वास येतो. नोज. असे सुद्धा प्रश्न विचारतात. कोणत्या अवयवामुळे ऐकू येतं, कोणत्या अवयवामुळे दिसतं. मग याच्यासाठी तुम्हाला आपले ह्युमन्सचे बॉडी पार्ट्स पाठ करावे लागतील, बर्ड्सचे बॉडी पार्ट पाठ करावे लागतील. त्याच्यानंतर अॅनिमल्सचे बॉडी पार्ट करायला लागतील. एखाद्या अॅनिमलचं चित्र काढा, त्याचे बॉडी पार्ट्स तुम्ही पाठ करायचे. ओके. समजलं. सो टुडेज लेक्चर ऑफ आय एम विनरचं आज आपल्या इयत्ता 4th स्टँडर्डचं लेक्चर होत आहे. त्याच्यामध्ये आज आपण इंग्लिश हा विषय त्याच्यामधला घटक घेतलेला आहे, बॉडी पार्ट्स. ओके. थँक्यू. आता झालेल्या घटकावर तुम्ही अभ्यास करायचा आहे. बॉडी पार्ट्स पाठ करायचे आहेत, लिहून सुद्धा काढायचे आहेत. ओके. थँक्यू.